नमस्कार मित्रांनो, मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा या ठिकाणी स्वागत आहे. जसे की तुम्हाला माहीत आहे, या चॅनलवरती आपण शेअर मार्केटबद्दलचा जो काही कोर्स आहे मराठी भाषेमध्ये फ्री ऑफ कॉस्ट हा जो काही कोर्स आहे तो आपण लॉन्च केलेला होता. याच्यामध्ये ऑलरेडी आपण 7 पार्ट अपलोड केलेले आहेत. जो काही शेवटचा आपण पार्ट पाहिला होता 7वा पार्ट, त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. जर कोणी ते पाहिलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 7च्या 7 जे काही क्लासेस झालेत त्याची मी तुम्हाला लिंक देऊन ठेवतो. आजचा जो काही क्लास असणार आहे तो आपला 8व्या नंबरचा क्लास असणार आहे. या क्लासमध्ये आपण काय करणार आहोत, जे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात, कॅन्डल्स काय असतात, कॅन्डल म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स कोणते, एक्झाम्पल सकट मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवणार आहे. या एकाच क्लासमध्ये आपण जास्तीत जास्त कॅन्डलचा आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओची. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हे माहित पाहिजे की नेमकं कॅन्डलस्टिक पॅटर्न नेमकं काय असतात. पहा, लक्षात घ्या, कॅन्डलस्टिक जे काही पॅटर्न्स असतात ते एक पॉप्युलर टूल आहे, एक प्रसिद्ध टूल आहे. कशामध्ये? टेक्निकल ॲनालिसिस. आपण 2 ॲनालिसिस केलेले आहेत, टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस. तर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये जे काही ट्रेडर असतात, बऱ्याच प्रकारचे ट्रेडर असतात, तर त्यांच्याद्वारे जे काही फ्युचरची प्राइस असते मुवमेंटनुसार ते प्रेडिक्ट करण्यासाठी की बाबा उद्या कोणत्या दिवशी किंवा उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये स्टॉकची जी काही प्राइस आहे, स्टॉकची जी काही मुवमेंट आहे ती अप्पर साईडला होईल की लोअर साईडला होईल, हे कशाहून डिसिजन होतं, तर कॅन्डलस्टिक पॅटर्नहून. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की पुढच्या महिन्यामध्ये, पुढच्या वीकमध्ये, पुढच्या दिवशी हे जे काही स्टॉकची पर्टिक्युलर प्राइस असते किंवा जे काही कॅन्डल असतात त्याची मुवमेंट कशी होणार आहे याच्यासाठी आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स यूज करत असतो. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया, हे कॅन्डल नेमके काय असतात, एका कॅन्डलचा अभ्यास कसा करायचा असतो. तर या ठिकाणी मी तुम्हाला 2 कॅन्डल दाखवलेली आहे. पहिली आहे ग्रीन कॅन्डल किंवा हिरवी कॅन्डल आणि दुसरी आहे रेड कॅन्डल किंवा त्याला आपण असं म्हणता येईल लाल कॅन्डल. ठीक आहे, सुरुवातीला ग्रीन कॅन्डल बद्दल जाणून घेऊया. पहा, ग्रीन कॅन्डल मध्ये तुम्हाला एक या ठिकाणी जिथपर्यंत हे ग्रीन कलर दिसतं, बरोबर, त्याला म्हणता येईल बॉडी. या कॅन्डलची ही बॉडी असते, बरोबर. आता ही जी काही ग्रीन कॅन्डल आहे ती सुरुवात कुठे होते, तर ही ओपन होते खालच्या साईडला, बरोबर. उदाहरणासाठी आपण पकडूया, ही जी काही ग्रीन कॅन्डल आहे ही 100 रुपयाला या ठिकाणी ओपन झाली, बरोबर. आणि तिने काय केला, एक लो केला 90 रुपयाचा, बरोबर. 10 रुपये प्राइस खाली आली आणि एक तिने लो क्रिएट केला 90 रुपयाचा. त्याच्यानंतर ही कॅन्डल अशीच वरच्या साईडला गेली आणि वरच्या साईडला जो काही हाय आहे तो हाय तिने समजा केला 150 रुपयाचा आणि खाली येऊन क्लोज कुठे झाली, तर क्लोज झाली 120 ला. आता याचा अर्थ काय, लक्षात घ्या, ही जी काही कॅन्डल आहे ही ओपन झाली 100 रुपयाला, खालच्या साईडला गेली 90 रुपयाला, त्याच्यानंतर अप साईडला मूव्ह करून सगळ्यात हाय केला दिवसाचा 150 रुपये आणि क्लोज कुठे झाली 120 रुपये. उदाहरणासाठी हे डेची कॅन्डल आहे असं गृहीत धरा, बरोबर. तर याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, ही पर्टिक्युलर कॅन्डल, त्या कॅन्डलची बॉडी ओपन कितीला झालं, क्लोज कितीला झालं, त्याच्यानंतर दिवसभरामध्ये ह्या कॅन्डलचा लो किती होता, हाय किती होता, या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या. ग्रीन कॅन्डल, बुलिश कॅन्डल ही ओपन नेहमी खालच्या साईडला होते आणि क्लोज नेहमी वरच्या साईडला होते. याच्याच उलट रेड कॅन्डल असते. रेड कॅन्डल ही वरच्या साईडला ओपन होते. उदाहरणार्थ 100 रुपयाला या ठिकाणी रेड कॅन्डल म्हणजेच बिअरिश कॅन्डल ओपन झाली, ती हाय मारला तिने 150 रुपये, त्याच्यानंतर लो गेली ती अक्षरशः 50 रुपये आणि त्याच्यानंतर वर येऊन क्लोज झाली 80 रुपयाला. आता याचा अर्थ काय, ही झाली रेड जो कलर दिसतो त्याला म्हणता येईल आपल्याला बॉडी, बरोबर. ही प्राइस ओपन झाली 100 रुपयाला, त्या प्राइसने जी काही कॅन्डल आहे ती प्राइस गेली वर 150 रुपयापर्यंत, त्याच्यानंतर कंटिन्युअसली खाली गेली 50 रुपयापर्यंत आणि शेवटी मार्केट क्लोज होईपर्यंत ती 80 रुपयाला येऊन क्लोज झाली. आता या ठिकाणी या ज्या काही तुम्हाला बारक्या बारक्या कांड्या दिसतात दोन्ही, याला काय म्हणता येईल, WICK वीक म्हणता येईल. ह्या दोन्ही कॅन्डलच्या खालच्या साईडला लोअर वीक म्हणतात आणि दोन्ही कॅन्डलच्या वरच्या साईडला अप्पर वीक म्हणतात. ही झाली अगदी बेसिक माहिती, नेमकी कॅन्डल काय असते, कॅन्डलला रीड कसं करायचं. ठीक आहे, डायरेक्ट कॅन्डल स्टिक पॅटर्नवरती जाण्याच्या अगोदर मार्केटमध्ये काही पॅटर्न्स असतात, ट्रेंड्स असतात. हे ट्रेंड्स 3च प्रकारचे असतात. कोणकोणते, तर पहिला आहे अप ट्रेंड, दुसरा आहे डाऊन ट्रेंड आणि तिसरा आहे या ठिकाणी साइडवेज ट्रेंड. अप ट्रेंडमध्ये काय होतं, जो काही स्टॉकची प्राइस आहे किंवा कॅन्डल आहे ती एका रेंजमध्ये कंटिन्युअसली हायर लोज आणि हायर हाय, हायर लोज आणि हायर हाय या पॅटर्नमध्ये मूव्ह होत असते. डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं,
त्याच एका पर्टिक्युलर रेंजमध्ये हायर हाय बनवत हायर लोज बनवते, परत हायर हाय हायर लोज, परत हायर हाय हायर लोज, असं करत ती मूव्ह करत असते. हा झाला डाऊन ट्रेंड. आणि साईडवेजमध्ये काय करतं, एखाद्या तुम्ही असं लक्षात घ्या, तुम्ही एक रेक्टँगल असतो, आयताकृती एक या ठिकाणी ट्रेंड असतो, त्याच्यामध्येच एका पॅटर्नमध्येच ते जे काही कॅन्डल असतात ते स्टक होतात. जसं की पहा, इक्वल हाय आणि इक्वल लोज, म्हणजे त्यांचा जो काही खालचा सपोर्ट असतो तो एकदम इक्वल असतो, त्याच्या खाली प्राइस जात नाही, आणि वरचा रेजिस्टन्स जो काही असतो तो सुद्धा सेम असतो, याच्यामध्येच मूव्ह करते. बरोबर, पहा या ठिकाणी खाली आली, बाउन्स बॅक करून वर गेली, रेजिस्टन्स घेऊन परत खाली आली, सपोर्ट घेऊन परत वर गेली, परत रेजिस्टन्स घेऊन खाली आली, परत सपोर्ट घेऊन वर गेली. हे काय आहे, तर एका फिक्स पॅटर्न मध्ये हा लॉक झाला आहे, हे कॅन्डल्स लॉक झाले आहेत, याला म्हणता येईल साइडवेज ट्रेंड या ठिकाणी पॅटर्न किंवा ट्रेंड साइडवेज आहे. ठीक आहे, या तिघांना एकत्रित करून इमेज कशी दिसते, तर अशी दिसते. पहा, डाव्या बाजूने कंटिन्युअसली या ठिकाणी अप ट्रेंड होतं, बरोबर, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो, असं करत करत प्राइस अप ट्रेंड होती. त्याच्यानंतर साइडवेज झाली, एका रेंजमध्ये जो काही प्राइस आहे किंवा कॅन्डल आहे ती अडकून राहिली. त्याच्यानंतर हा डाऊन ट्रेंड आहे. डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं, हायर हाय तर तयार होतो, परंतु लोअर हाय लोअर लो हा सुद्धा या ठिकाणी तयार होत असतो. बरोबर, सुरुवातीला प्राइस वर गेली, त्याला म्हणता येईल अप ट्रेंड, त्याच्यानंतर साइडवेज, आणि त्याच्यानंतर डाऊन ट्रेंड. ठीक आहे, ठीक आहे, ह्या झाल्या बेसिक गोष्टी. आता काय पाहूया आपण, व्हिडिओचा टॉपिक काय आहे, कॅन्डलस्टिक पॅटर्न. मी तुम्हाला अक्षरशः या ठिकाणी जे यूज होतात तेवढंच मी तुम्हाला शिकवणार आहे, टू द पॉइंट शिकवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं वही पेन घेऊन बसलात तरी काही हरकत नाही. हे जे काही मार्केटमध्ये चार्ट्स बनत असतात, याच्यामध्ये काही 7-8 प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, जे की रिपीट वर्क होतात. जसं की हॅमर कॅन्डल, डोजी कॅन्डल, मारुबोजू कॅन्डल, बुलिश एंगल्फिंग कॅन्डल, बियरिश एंगल्फिंग कॅन्डल, शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार. आता याच्याबद्दल एक एक आपण माहिती घेऊया. हॅमर म्हणजे काय, हॅमरचं एखादं उदाहरण पाहूया. डोजी म्हणजे काय, डोजीचं एखादं उदाहरण पाहूया. सुरुवातीला पाहूया हॅमर. तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल, आपल्या मराठी भाषेमध्ये हॅमरला हातोडा असं म्हणतात. पहा, या ठिकाणी ही जी काही कॅन्डल आहे तुम्हाला हातोड्यासारखी दिसत आहे का? ठीक आहे. आता या ठिकाणी हॅमर कुठे बनतो, तर हॅमर नॉर्मली डाऊन ट्रेंड संपल्यानंतर हॅमर बनत असतो. लक्षात घ्या, जेव्हा पण या ठिकाणी कंटिन्युअसली रेड कॅन्डल क्रिएट होतात आणि अगदी या ठिकाणी बॉटमला जर तुम्हाला अशा प्रकारचं या ठिकाणी इमेज दिसत असेल, तर याला हॅमर या शब्दाने आपण ओळखायचं. हॅमर जेव्हा क्रिएट होतं तेव्हा जनरली काय होतं, तर हॅमरच्या हायला जर प्राइसने ब्रेक केलं आणि प्राइस जर वरती जात असेल, तर जो काही डाऊन ट्रेंड आहे तो या ठिकाणी सक्सेसफुली अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट होत असतो. जनरली असं होत असतं. बरोबर, पहा एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर हा होता कंटिन्युअसली या ठिकाणी डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंडमध्ये या ठिकाणी बॉटमला एक हॅमर तयार झाला. ट्रेडर काय करतात, तर ह्या हॅमरच्या हायला एंट्री करतात आणि या हॅमरच्या लोला स्टॉप लॉस ठेवतात, आणि त्यानंतर हा जो काही ट्रेंड आहे तो ते राईड करण्याचा प्रयत्न करतात. अजून एखादं उदाहरण सांगायचं म्हटलं तर हे पहा, दुसऱ्या टॉपिकमध्ये या ठिकाणी सुद्धा काय होतं, प्राइस कंटिन्युअसली मूव्ह करत 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 डाऊन ट्रेंडमध्ये होती. डाऊन ट्रेंडमध्ये परत एकदा या ठिकाणी हॅमर क्रिएट झालं आणि त्याचा हाय ब्रेक केल्यानंतर प्राइस या ठिकाणी अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेली आहे. प्रश्न पडला असेल की सर, ह्या हॅमरचा कलर कोणता असला पाहिजे? काही मॅटर करत नाही, डझंट मॅटर द कलर ऑफ हॅमर. बरोबर, ग्रीन असो किंवा रेड असो, वर्क ती काय करणार, डाऊन ट्रेंडला अप ट्रेंडमध्ये कन्वर्ट करण्यासाठी वर्क करणार. त्याच्यानंतरचं कॅन्डलचा प्रकार आहे मारुबोजू कॅन्डल. मारुबोजू जी काही कॅन्डल असते ही अशा प्रकारची असते. नॉर्मली आपण कॅन्डल कशा पाहिल्या, त्याला विक असतात, खालून वरून विक असतात. ही मारुबोजू कॅन्डल कशी असते, तर या ठिकाणी पूर्णपणे ही सॉलिड कॅन्डल असते, याला विक्स नसतात. ही आहे बुलिश प्रकारची मारुबोजू कॅन्डल आणि ही आहे बियरिश प्रकारची मारुबोजू कॅन्डल. या ठिकाणी मारुबोजू कॅन्डलला या ठिकाणी ट्रेड कसं करतात, तर हे जे काही मारुबोजू कॅन्डल ज्या ठिकाणी बनते त्याच्या हायला एंट्री करायचं आणि त्या कॅन्डलच्या लोला एसएल ठेवून द्यायचा, म्हणजेच स्टॉप लॉस ठेवून द्यायचा. हे झालं बुलिश बद्दल. बियरिश बद्दल सेम तीच ऍक्टिव्हिटी करायची आहे. त्याच्या जो काही लो आहे त्या लोला एंट्री घ्यायची आणि त्याचा जो काही हाय होता त्या ठिकाणी आपण एसएल ठेवून द्यायचं, स्टॉप लॉस ठेवून द्यायचा. याचं काही एक्झाम्पल पहा लगेच. या ठिकाणी आपण सुरुवातीच्या इमेजमध्ये पाहणार आहोत बुलिश मारुबोजू कॅन्डल. जेव्हा प्राइस कम्प्लिटली डाऊन ट्रेंडमध्ये होते, एक तर तिथं हॅमर तयार होईल, त्याच्यानंतर डोजी तयार होईल,
किंवा बुलिश मारुबोजू कॅन्डल तयार होईल. ही झाली मारुबोजू कॅन्डल. ट्रेडरने काय केले, टेक्निकली इथं काय केलं असतं तर याच्या हायला या ठिकाणी एंट्री केली असती आणि याच्या लोला या ठिकाणी एसएल ठेवला असता. त्याच्यानंतर ही जी काही जर्नी आहे तो त्या ठिकाणी राईड केला असता. याच्याच उलट बिअरिश मारुबाजू ही जनरली बनली जाते टॉप साईडला. टॉप साईडला जेव्हा या ठिकाणी बिअरिश मारुबाजू कॅन्डल तयार होते तेव्हा तिला विक्स नसतात, एक सॉलिड रेड कॅन्डल असते. त्याच्या जो काही लो असतो त्याला आपल्याला एंट्री करायची आहे आणि त्याच्या हायला आपल्याला एसएल ठेवायचा आहे आणि हा ट्रेंड आपल्याला राईड करायचा आहे. हे झालं मारुबोजू कॅन्डल बद्दल. त्याच्यानंतर असतात डोजी कॅन्डल. डोजी कॅन्डल एक 2-3 प्रकारचे असतात, जसं की ग्रेव्हस्टेन डोजी, लॉंग लेग्ड डोजी आणि ड्रॅगन फ्लाय डोजी. ग्रेव्हस्टेन डोजी मध्ये काय असतं, जे काही अप्पर विक असते ती लॉंग असते, म्हणजे मोठी अप्पर विक असते आणि जी काही लोअर विक असते ती छोटी असते. बरोबर. प्राइस ओपन होते, त्याच्यानंतर प्राइस वरती जाते, हाय एक क्रिएट करते आणि शेवटी क्लोज होते खालच्या साईडला. ओपन आणि क्लोज प्राइस ही खालच्या साईडला असते लोअर वीक जवळ. याला म्हणता येईल ग्रेव्हस्टोन डोजी. याच्यानंतर शक्यतो या ठिकाणी मार्केट खाली जात असतं. त्याच्यानंतर दुसरा टाईप आहे लॉंग लेग्ड डोजी. याच्यामध्ये काय असतं, लॉंग अप्पर असतो आणि लोअर वीक असतो. याचा अर्थ काय, याला आपण सोप्या भाषेमध्ये इनडिसिजन कॅन्डल असं देखील म्हणू शकतो. म्हणजे मार्केटला समजत नाही वरच्या साईडला जायचं की खालच्या साईडला जायचं. बायर आणि सेलर मध्ये खेचाखेच चालू आहे आणि शेवटी प्राइस काय होते, ओपन आणि क्लोज जवळपास मिडलला होते. याला म्हणता येईल इनडिसिजन कॅन्डल. म्हणजे कुठे जायचं, वरती जायचं की खाली जायचं, हे या ठिकाणी इनडिसिजन आहे, डिसिजन झाला नाही. याला म्हणता येईल लॉंग लेग्ड डोजी. त्याच्यानंतर तिसरा डोजीचा प्रकार आहे ड्रॅगन फ्लाय डोजी. हा या ठिकाणी जे काही ग्रेव्हस्टेन डोजी आहे त्याचाच उलट असतो. याचं काय असतं, लॉंग लोअर वीक असतो आणि नो अप्पर वीक. या ठिकाणी ग्रेव्हस्टोन डोजी मध्ये काय होतं, जे काही अप्पर वीक होतं ते किती होतं, लॉंग होतं. आणि ड्रॅगन फ्लाय मध्ये काय आहे, लोअर वीक जे आहे ते लॉंग आहे. लोअर वीक प्राइस तर ओपन वर होते, त्याच्यानंतर पूर्णपणे प्राइस खाली येते, एक लो क्रिएट करते आणि त्याच्यानंतर काय होतं, पूर्ण या ठिकाणी बायर प्रेशर येऊन ती प्राइस कुठे जाते तर या ठिकाणी जिथे ओपन झाली तिथंच येऊन ती प्राइस क्लोज होते. याचं एखादे एक्झाम्पल आहेत का तर नक्कीच आहेत. या ठिकाणी हे तुम्ही चार्ट पहा, मी एक स्क्रीनशॉट घेतलेला आहे. प्राइस अप ट्रेंड मध्ये होती, त्यानंतर या ठिकाणी टॉपला ग्रेव्हस्टेन डोजी तयार होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही वीक आहे, बरोबर, अप्पर साईडची जी काही वीक आहे ती एकदम खूप जास्त आहे आणि लोअर वीक खूप कमी आहे आणि प्राइस खालच्या साईडला येऊन क्लोज झाली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डाऊन ट्रेंड सुरू झाला. याच्याच उलट ड्रॅगन फ्लाय डोजी मध्ये काय होतं, पूर्ण डाऊन ट्रेंड होता आणि पूर्णपणे बॉटमला या ठिकाणी इनडिसिजन कॅन्डल म्हणा किंवा या ठिकाणी जो काही लोअर वीक आहे तो लॉंग आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली प्राइस कुठे गेली, अप ट्रेंड मध्ये गेली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे प्रकार कॅन्डलस्टिक मध्ये, बुलिश एंगल्फिंग कॅन्डल. आता याच्यामध्ये काय होतं लक्ष द्या. याला अपीअरन्स म्हणजे हे कसं दिसतं, अ स्मॉल रेड कॅन्डल फॉलोड बाय अ लार्जर ग्रीन कॅन्डल दॅट कम्प्लिटली एंगल्फ्स द रेड कॅन्डल. म्हणजेच जे काही कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात त्याच्यामध्ये एक रेड कॅन्डल तयार होतं छोटंसं आणि त्याच्यानंतरची जी काही कॅन्डल आहे ती रेड कॅन्डल होते आणि ती मागच्या रेड कॅन्डलपेक्षा खूप मोठी असते. म्हणजे ती बारक्या रेड कॅन्डलला खाऊन टाकते असं म्हटलं तरी काय हरकत नाही. बरोबर. एका छोट्या रेड कॅन्डलला मोठ्या ग्रीन कॅन्डलने या ठिकाणी एंगल्फ करते, म्हणजे पूर्णपणे त्याच्यावरती सामावून घेते. त्याच्यानंतर ही ट्रेंड जो काय आहे तो अप ट्रेंडमध्ये जातो. याही ठिकाणी तुम्ही पाहू शकता छोटीशी रेड कॅन्डल आहे, त्याच्यानंतर पूर्णपणे मोठी सॉलिड ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर मार्केट मूव्ह झालं. याला या ठिकाणी इंडिकेशन काय म्हणता येईल, बुलिश रिव्हर्सल सिग्नल म्हणता येईल. याच्याच उलट बिअरिश एंगल्फिंग कॅन्डल. याच्यामध्ये सुद्धा काय होतं, जसं आपण मागच्या पॅटर्नमध्ये पाहिलं, एक छोटी रेड कॅन्डल आणि त्याच्यानंतर खूप मोठी ग्रीन कॅन्डल. याच्या उलट बिअरिश एंगल्फिंग मध्ये काय होतं, एक छोटी ग्रीन कॅन्डल टॉप साईडला बनू शकते आणि त्याच्यानंतर एक मोठी रेड कॅन्डल जी त्या छोट्या ग्रीन कॅन्डलला या ठिकाणी समाविष्ट करून घेऊ शकते आणि त्याच्यानंतर जी काही प्राइस आहे ती पूर्णपणे प्राइस ऍक्शनला वर्क करून या ठिकाणी बिअरिश रिव्हर्सल सिग्नल आपल्याला इंडिकेट करते. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅटर्न आहे शूटिंग स्टार. शूटिंग स्टार हा खूप वेळेस म्हणजे खूप भल्या वेळेस या ठिकाणी तयार होत असतो, ऑलवेज तयार होत असतो मार्केटमध्ये. शूटिंग स्टार शक्यतो शूटिंग स्टार हा अप ट्रेंडमध्ये झाल्यानंतर तयार होतो. शक्यतो हा 90% अपसाईडला किंवा टॉपला या ठिकाणी तयार होत असतो शूटिंग स्टार. शूटिंग स्टारमध्ये काय होतं, या ठिकाणी अशा प्रकारची आपल्याला कॅन्डल दिसते. या कॅन्डलच्या लोला मार्क करून हायला मार्क करून एसएल ठेवायचा असतो आणि लोला एंट्री घेऊन ही जी काही राईट
राईड आहे ती आपल्याला करायची असते. याच ठिकाणी शूटिंग स्टार दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा आहे. भयंकर या ठिकाणी बाईंग प्रेशर येतो, परंतु शेवटी येऊन ते खालच्या साईडला क्लोज होतं. त्याच्यानंतर एंट्री घ्यायची, टॉपला एसएल ठेवून द्यायचा आणि हा ट्रेंड राईड करायचा. याही ठिकाणी शूटिंग स्टारचा कलर हा रेड असतो किंवा ग्रीन असतो. कलर डज नॉट मॅटर इन शूटिंग स्टार अँड हॅमर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मॉर्निंग स्टार. मॉर्निंग स्टारचा जो काही पॅटर्न आहे तो 3 कॅन्डल स्टिकचा पॅटर्न असतो. एक रेड असते, एक दुसरी जी कॅन्डल असते तिचा कलर मॅटर करत नाही, आणि तिसरी कॅन्डल असते ग्रीन. तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणजे काय, बुलिश ट्रेंड रिव्हर्सल आहे हे आपल्याला इंडिकेट करतं. याच्यामध्ये 3 कॅन्डल असतात. पहिली कॅन्डल ही या ठिकाणी रेड असते. दुसरी जी काही कॅन्डल आहे ती डोजी टाईप असते. मी मगाशी सांगितलं डोजी म्हणजे काय, एक पूर्ण कॅन्डलची जी काही मुवमेंट आहे आणि या ठिकाणी मध्यभागी येऊन जर ती प्राइस ओपनच्या ठिकाणी जर येऊन क्लोज होत असेल तर याला इनडिसिजन कॅन्डल देखील म्हणू शकतो आपण. बरोबर, तिचा कलर मॅटर करत नाही, रेड असो किंवा ग्रीन असो. बरोबर, आणि जेव्हा ही डोजी तयार होते तिचा हाय ब्रेक होतो आणि त्याच्यानंतर तिसरी कॅन्डल जर ग्रीन तयार होत असेल तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणता येईल तर मॉर्निंग स्टार पॅटर्न. हा एक बुलिश सिग्नल या ठिकाणी आपल्याला इंडिकेट करतो. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही फोटोच्या माध्यमातून, एक्झाम्पलच्या माध्यमातून पाहू शकता. पूर्णपणे डाऊन ट्रेंड होता. या ठिकाणी एक सॉलिड रेड कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर एक डोजी टाईप कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल तयार झाली आणि हा ट्रेंड सावकाशपणे या ठिकाणी बुलिश झाला. त्याच्या उलट असतं इव्हिनिंग स्टार. इव्हिनिंग स्टारमध्ये सुद्धा काय होतं, हे जे काही डोजी होती 2 नंबरची कॅन्डल ही सुद्धा 3 प्रकारच्या कॅन्डलची या ठिकाणी पॅटर्न असतो. डोजी कॅन्डल टॉपला तयार होते. एक पहिली कॅन्डल जी असते ती पूर्णपणे ग्रीन कॅन्डल असते. त्याच्यानंतर दुसरी कॅन्डल टॉपला इनडिसिजन कॅन्डल असते, म्हणजे ती अशी दर्शवते प्राइस वर जाईल किंवा खाली जाईल. आणि त्याच्यानंतर असते एक फुल्ली या ठिकाणी रेड कॅन्डल, ती असते तिसरी कॅन्डल. आणि त्याच्यानंतर आपण एंट्री घेऊन या ठिकाणी डाऊन साईडला या ठिकाणी राईड करू शकतो चार्टमध्ये. तर आजचा जो काही व्हिडिओ होता तो आपण काय प्रयत्न केला तर हे जे काही कॅन्डल स्टिक्स असतात त्याचा अभ्यास कसा करायचा, डोजी कॅन्डल म्हणजे काय, ग्रेव स्टोन कॅन्डल म्हणजे काय, ड्रॅगन फ्लाय कॅन्डल म्हणजे काय, मॉर्निंग स्टार म्हणजे काय, शूटिंग स्टार म्हणजे काय, एंगल्फिंग म्हणजे काय, बियरिश म्हणजे काय, बुलिश म्हणजे काय, हॅमर म्हणजे काय, या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण पाहिलं कॅन्डल स्टिक पॅटर्न नेमके काय असतात, कॅन्डलचा अभ्यास कसा करायचा, कॅन्डल कशी रीड करायची, विक म्हणजे काय, बॉडी म्हणजे काय, ओपन म्हणजे काय, क्लोज म्हणजे काय, हे आपण आज अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 9व्या नंबरच्या क्लासमध्ये आपण काय पाहणार आहोत, आज आपण कॅन्डल स्टिकचा अभ्यास केला. पुढच्या पार्टमध्ये आपण चार्ट पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये राउंडिंग बॉटम आला, फॉलिंग वेज आला, डब्ल्यू पॅटर्न आला, अशा प्रकारचे जे काही पॅटर्न्स असतात ते आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. ही जी काही सिरीज आहे अत्यंत बेसिक या ठिकाणी सिरीज आहे. एखाद्याला शेअर मार्केटबद्दल काहीच माहीत नाही परंतु त्याला अगदी बेसिक पासून शिकायचं आहे तर आपला जो काही मराठी माणूस आहे तो गोंधळून जातो. तर त्यांनी ही सिरीज अवश्य पहिल्या पार्टपासून पाहण्याचा प्रयत्न करावा. जेवढेही तुम्हाला गोष्टी समजतात वहीमध्ये नोंद करून या ठिकाणी घेत चला, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक प्रकारचं या ठिकाणी अभ्यास परिपक्व होऊन जाईल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना हे चॅनल हा कंटेंट शेअर करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.